नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 6 डिसेंबर 2023 हे स्टडी टार्गेट आहे। तर हे टार्गेट कोणासाठी आहे? ज्यांना राज्यसेवेची पूर्व परीक्षा पहिल्या प्रयत्नामध्ये क्लिअर करायची आहे त्यांच्यासाठी हे स्टडी टार्गेट आहे। जर तुम्हाला एका प्रॉपर मार्गदर्शन जर हवं असेल, तुम्हाला एका प्रॉपर पद्धतीनं जर तुम्हाला पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर निश्चितपणे तुम्ही डेली स्टडी टार्गेट जे आहे ते त्या दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। निश्चितपणे तुमची पूर्व परीक्षा जी आहे हे तुमची क्लिअर आउट होऊन जाईल। तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका। तर आता सुरुवात करूया। तर बघा, अर्थशास्त्र विषय आहे। तर अर्थशास्त्रासाठी तुम्हाला किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबे ही दोन संदर्भ पुस्तके जे आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत। ठीक आहे। तर दारिद्र्य आपला चॅप्टर सुरू आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला आज स्वातंत्र्यपूर्व दारिद्र्याचे मापन, दादाभाई नौरोजी राष्ट्रीय नियोजन समिती आणि बॉम्बे योजना याच्याबद्दलची माहिती जी आहे ते व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्या तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत। प्लस दारिद्र्यविषयक इतर समित्या, मग याच्यामध्ये व्ही.एम. दांडेकर आणि निळकंठ रथ समिती, पनगाडिया कृती दल, प्राध्यापक पी.के. बर्धन समिती, प्रोफेसर बी.एस. मीना समिती आणि पी.डी. ओझा समिती। तर ह्या ज्या काही समित्या आहेत यांची तुम्हाला व्यवस्थित माहिती वाचून त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये किती दारिद्र्य निश्चित वगैरे केलेली होती किंवा त्यांनी अजून काय सांगितलेलं होतं या दारिद्र्याबद्दल ते मिळाल त्याचे नोट्स जे आहेत ते प्रॉपरली बनवायचे आहेत। ठीक आहे। तर व्यवस्थितरित्या हे वाचून घ्या। कशातून वाचणार? किरण देसलेंचा भाग 1 आणि रंजन कोळंबे या पुस्तकामधून वाचा। व्ही.एम. दांडेकर, निळकंठ रथ, पनगाडिया कृती दल, पी.के. बर्धन, प्रोफेसर बी.एस. मीनास आणि पी.डी. ओझा समिती। ठीक आहे। तरी तुमचं टार्गेट आहे इकॉनॉमिक्सचं। पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान। तर सामान्य विज्ञानासाठी संदर्भ पुस्तक बघा, दीपस्तंभ पब्लिकेशनचं आणि सचिन बस्केचं संदर्भ पुस्तक जे आहे ते दोन्ही सुद्धा वापरायचे आहेत, पण कम्पेअर करून वापरायचे दोन्ही सुद्धा। ठीक आहे। आणि लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक वापरायचे आहे। हे तीन जरी पुस्तक तुम्ही वापरली तरी सुद्धा तुमचा सामान्य विज्ञानचा स्कोर हा चांगल्या प्रकारे होणार आहे। तर वनस्पतीशास्त्र विषयामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण चॅप्टर सुरू आहे। ह्याच्यामध्ये टेरोडोफायटा हा जो गट आहे वनस्पतींचा, टेरोडोफायटा वनस्पतींचा, याच्या डिटेलमध्ये तुम्ही नोट्स बनवायचे आहेत वाचून। वाचताना दीपस्तंभ, सचिन बस्के अगदी व्यवस्थित वाचून घ्या। दोघांमध्ये काय डिफरन्स असेल एकत्रितरित्या त्याचे नोट्स बनवायच्या, म्हणजे तुमची दोन्ही पुस्तकं ॲट अ टाइम होऊन जातील। प्लस लुसेंट पब्लिकेशन सामान्य विज्ञान पुस्तक सुद्धा वापरायचं याच्यासाठी आणि व्यवस्थित एका ठिकाणी तुमच्या नोट्स यायला पाहिजेत। नंतर अजिबात हे पुस्तक हातामध्ये घेऊन बसू नका। ठीक आहे। रिलॅक्समध्ये करा, शांत डोक्याने करा। टेरोडोफायटा गट व्यवस्थित वाचून घ्या। प्राणी वर्गीकरणामध्ये संघ एस्केलमेंथस हा जो आहे, एस्केलमेंथिस हा जो संघ आहे प्राणी वर्गीकरणामधला, याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे कोणते उपसंघ पडतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्राण्यांचा समावेश होतो, हे व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे वाचून घ्यायचे आहे। आरोग्यशास्त्रामध्ये पचन संस्था जे आहे आपण इथे कंटिन्यूअस ठेवतोय। रसायनशास्त्रामध्ये अणुची संरचना चॅप्टर आपला सुरू आहे। ह्याच्यामध्ये अफबाऊचं तत्व, पाऊलीचा सिद्धांत आणि प्लँकचा सिद्धांत हे जे तीन मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून त्याचे नोट्स प्रॉपरली बनवा। आणि मेन म्हणजे आता थेअरी काय सांगतात, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या। अफबाऊचं तत्व, पाऊलीचा सिद्धांत आणि प्लँकचा सिद्धांत। नंतर भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी आपला चॅप्टर सुरू आहे। ह्याच्यामध्ये संगीत, टोन आणि नोट, मानवी स्वरयंत्र आणि कर्ण हे जे तीन मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्या। ठीक आहे। संगीत, टोन आणि नोट, मानवी स्वरयंत्र आणि कर्ण। ठीक आहे। कशातून करणार? दीपस्तंभ, सचिन बस्के प्लस लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक वापरायचं आणि व्यवस्थितरित्या गोष्टी सांगितलेल्या क्लिअर आउट करून घ्यायच्या तुम्हाला। तर हे तुमचं सामान्य विज्ञानचं टार्गेट आहे। पुढचा विषय आहे राज्यशास्त्र आणि पंचायत राज। तर राज्यशास्त्रामध्ये घटनेची निर्मिती चॅप्टर आपला संपलेला आहे। राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये चॅप्टर आपला सुरू आहे। त्याच्यामध्ये एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य, संसदीय शासन पद्धतीची शासन व्यवस्था, संसदेचे सार्वभौमत्व आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व ही जी काही राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत व्यवस्थित एक एक पॉईंट केअरफुली वाचायचं आणि त्याच्यामधल्या मुद्देसूद नोट्स तुम्ही बनवायचे आहेत। ठीक आहे। एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य, संसदीय शासन पद्धतीची शासन व्यवस्था, संसदेचे सार्वभौमत्व आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व। नंतर पंचायतीराजसाठी किशोर लवटे संदर्भ पुस्तक वापरायचं आहे। तर 73वी घटना दुरुस्ती आपला चॅप्टर सुरू आहे। याच्यामध्ये तुम्हाला परिशिष्ट 11 मधील जे 29 विषय आहेत हे तुमचे तोंडपाठ पाहिजेत, 29 विषय, किंवा याच्यावरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत बघा। भरपूर प्रश्न विचारतात, आयोग बरोबर फसवतो आपल्याला। त्याच्यामुळे प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये हे क्लिअर आउट करून घ्या। 29 विषयावरतीच प्रश्न येतात, कोणता विषय नाही हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये माहित पाहिजे। आणि जे 29 विषय ते तर माहितच पाहिजेत, त्याच्या खेरीज जे विषय नाही आहेत हे तुम्हाला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समजून जाईल, म्हणजे तुमचं अजून पद्धतीने हे चांगल्या प्रकारे क्लिअर आउट होऊन जाईल। तर पॉलिटीसाठी तुम्हाला एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेचे पुस्तक वापरायचं आणि पंचायतीला किशोर लवटे संदर्भ पुस्तक वापरायचं आणि क्लिअर करून या गोष्टी आहे। ठीक आहे। तरी तुमचं पॉलिटी आणि पंचायतीराजचं टार्गेट आहे। पुढचा विषय आहे भूगोल। भूगोलामध्ये जे तुम्हाला मी काल सांगितलेल्या गोष्टी त्याच कंटिन्यूअस करायच्या आहेत। तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचना चॅप्टर सुरू आहे। महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये सह्याद्री विभाग कंटिन्यूअस करा। भारताची प्राकृतिक रचनेमध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तुम्हाला सांगितलाय कंटिन्यूअस करायचा आहे आणि भूरूपेमध्ये हिमनदीचे खनन आणि संचनामुळे तयार होणारे जे काही भूरूपे आहेत हे क्लिअर आउट करून घ्यायचे आहेत। ओके। तर हेच तुम्हाला रिपीट करायचं आहे।
महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एबी सौदी, कोळंबी किंवा देवस्थानांपैकी कुठले एक पुस्तक वापरा. भारताच्या भूगोलासाठी कोळंबी किंवा देवस्थानांपैकी एक पुस्तक आणि माझे दुसरे पुस्तक इथं वापरायचं. आणि जगाच्या भूगोलासाठी एबी सौदींचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर हे तुमचं भूगोलाचं टार्गेट आहे. पुढचा विषय इतिहास. इतिहासामध्ये ज्या तुम्हाला काल गोष्टी सांगितल्या होत्या त्याच तुम्हाला तिथे रिपिटेशनला ठेवलेल्या आहेत. जिनांचे मुद्दे, 1929चं लाहोर अधिवेशन, सविनय कायदेभंग चळवळ, दांडी यात्रा, पहिली गोलमेज परिषद, गांधी आयर्विन करार. त्यापैकी सविनय कायदेभंग थोडीशी मोठी आहे तर हे व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्या. प्लस दांडी यात्रा सुद्धा मोठी आहे, हे सुद्धा व्यवस्थित करून घ्या. दांडी यात्रा काहीही सोडायचं नाही. अगदी सगळी पुस्तकं व्यवस्थित वाचायची. एका ठिकाणी सगळ्यांच्या तुमच्या नोट्स यायला पाहिजेत. प्लस आयोगाने त्या मुद्द्यावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा तुमच्या नोट्समध्ये इन्क्लूड गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. तर हे 6 मुद्दे व्यवस्थितरित्या करून घ्या गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ या चॅप्टर मधल्या. तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे गाठडे पुस्तक वापरायचं आणि भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स ही पुस्तक तुम्हाला वापरायचं. तर हे सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. ठीक आहे. तर हे झाले इतिहासाचं टार्गेट. नंतर इतिहासाचं म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास. त्याच्यानंतर आपला प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास सुद्धा आहे. तर याच्यामध्ये महाजनपदे जो आहे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हा चॅप्टर आपला संपलाय. दुसरा चॅप्टर आपण सुरू करतोय ज्याचं नाव आहे संगम युग. तर याच्यामध्ये संगमचा अर्थ, संगम साहित्य. संगम साहित्य कुठलं आहे? शिलप्पदिकारम, तोलकानियम, जीवक चिंतामणी, एत्तू तोगे, पदिनेकी कनक्कू, पत्तू पातू आणि मणी मैकले. हे जे काही संगम साहित्य आहेत यांची तुम्हाला व्यवस्थितरित्या नोट्स प्रॉपरली बनवायचे आहेत. ठीक आहे. शिलप्पदिकारम, तोलकानियम, जीवक चिंतामणी, एत्तू तोगे, पदिनेकी कनक्कू, पत्तू पातू आणि मणी मैकले. व्यवस्थितरित्या नोट्स बनवा. जास्त मोठं नाहीये, हार्डली 1-2 पेजेसच असेल. व्यवस्थितरित्या वाचून तुमच्या याच्या नोट्स प्रॉपरली बनल्या पाहिजेत. ठीक आहे. कशातून वाचणार? विठ्ठल पुंगळेंचं पुस्तक घ्या, त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. प्लस ल्युसेंट जीकेचं सुद्धा पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या आणि एका ठिकाणी त्याचे नोट्स बनवा प्रॉपरली. ठीक आहे. नंतर दिल्ली सल्तनत, इकडे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली सल्तनत आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुगलक वंश जो आहे याची माहिती तुम्हाला वाचायची आहे. मग याच्यामध्ये गयासुद्दीन तुगलक, मोहम्मद बिन तुगलक, फिरोज शाह तुगलक, गियासुद्दीन द्वितीय, अबू बकर आणि मोहम्मद यांची माहिती जी आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला विठ्ठल पुंगळेंच्या पुस्तकामध्ये सापडून जातील. प्लस त्याला जोड ल्युसेंट जीकेच्या या पुस्तकाची तुम्हाला द्यायची आहे आणि दोन्ही एकत्रित त्याच्या नोट्स तुम्हाला प्रॉपरली बनवायच्या आहेत. तर अशा प्रकारे तुमचं प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं टार्गेट आहे. पुढचा विषय आहे पर्यावरण. तर पर्यावरणासाठी तुम्हाला तुषार घोरपडेंचं पुस्तक फक्त वापरा. याच्यामध्ये शाश्वत विकास आपला चॅप्टर संपलाय ऑलरेडी आणि दुसरा चॅप्टर आपला सुरू आहे पर्यावरणीय समस्या. त्याच्यामध्ये आता तुम्हाला आज बायो रिमेडिएशन आणि ई कचरा हे जे 2 पॉईंट्स आहेत त्या पर्यावरणीय समस्यामधले हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या. बायो रिमेडिएशन आणि ई कचरा तुषार घोरपडे संदर्भ पुस्तक वापरायचं. 2 पॉईंट व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्यायचे. ओके. प्लस 11वी-12वीची पर्यावरण स्टेट बोर्डची पुस्तकामध्ये शाश्वत विकास असेल किंवा पर्यावरणीय समस्या असेल चॅप्टर एकदा बघून घ्या. त्याचे तुम्ही डायरेक्टली नोट जे असतील ते तुम्ही बनवू शकता किंवा रेडीमेड पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये मिळतं स्टेट बोर्डच्या नोट्सचे, ते सुद्धा घेऊन तुम्ही डायरेक्ट वाचायला सुरुवात करू शकता. पण मेन म्हणजे तुषार घोरपडेचं पुस्तक इथं आहे. हे तुम्हाला व्यवस्थितरित्या ॲटलिस्ट एक तरी पुस्तक वाचून जाणं गरजेचं आपल्या एन्व्हायरमेंटला, म्हणून हे पुस्तक तुम्हाला वाचून जाणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर इतकं तुम्हाला आज हे पर्यावरणाचं टार्गेट आहे. इथंपर्यंत झालं डेली स्टडी टार्गेट. आता मंथली स्टडी टार्गेट बघा काय करायचं आहे. तर गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि पॅसेजेस. गणित अंतर, वेळ आणि वेग, काळ आणि काम आणि सरासरी. बुद्धिमत्ता देशाज्ञान चाचणी आणि घड्याळ. चालू घडामोडी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2023च्या चालू घडामोडी आणि दररोज 5 पॅसेजेस जे आहेत ते तुम्हाला कंटिन्युअसली 1 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचे आहेत. ओके. तर गणित आणि बुद्धिमत्तेला सचिन ढवळे आणि संदीप आरगडे संदर्भ पुस्तक वापरा. चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक, जीके टुडेची वेबसाईट आणि PIBची वेबसाईट वापरून सगळ्या चालू घडामोडीचे नोट्स या 3 महिन्यामधल्या तुमच्या एकत्रितरित्या ह्या डिसेंबर एंडिंग पर्यंत वाचून पूर्ण व्हायला पाहिजेत आणि रोज 5 पॅसेजेसची प्रॅक्टिस तुम्हाला करायला पाहिजे. तरच तुमची जी प्रिलियम असेल राज्यसेवेची ही तुमची निघू शकेल. ओके. तर अशा प्रकारचे हे तुमचं आजचं स्टडी टार्गेट आहे आणि एक डेली स्टडी टार्गेट आणि मंथली स्टडी टार्गेट आहे. सर्वांनी निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.